खाली घालायचं विसरतो. वाघोबा तेल घाला, दिवट्यात आता तेल घाला. म्हणून वाघोबा ज्याप्रमाणे खंडोबाचा मेवना माझा दिवट्या आहे, त्याप्रमाणे वाघ्यांचा सुद्धा मेवना आहे. पाटिंगल मस्करी केल्याशिवाय जागरण माझ्या मालकाला पावन होत नाही. आणि म्हणून मेवण्याच्या नात्यात थोडीफार टिंगल मस्करी करावं लागते. ज्या वेळेला दिवट्याच्या आई वडिलांचं लग्न झालं, त्यावेळेला नवस काय त्या ठिकाणी बोलले गेलेले आहे. ते म्हणे जावडी निमगावच्या राजा माझ्या नवसाला पावन झाला, माझ्या पोटी पाटी दिवट्यासारखं मुलबाळ दिलं. चपटे का त्याचं नाक आता पव्यासारखे ना, माझ्या पोटी पाटी दिवट्यासारखं मुलबाळ दिलं. 5 नामाचं जागरण माझ्या दौंडकर दादाच्या दारामध्ये खाली आणि स्वतःच दिवट्या समोर गेलो ते जाण्याकरता बसवी. म्हणून हा नवसानं मागून घेतलेला दिवट्या आहे. दिवट्याच्या वडिलांनी देवाकडे मागितलं मागणं कसं, दे रे देवा मला एक पुत्र. देवा मला एक पुत. आणि देवाने दिलं हे इंद्रभूत. हे इंद्रभूत होते का दादा, त्याला वाईट बोलू नका बाबा. हो, हा काही तर माझ्या बहिणी नवसानं मागून घेतलेला आहे. रात्रभर त्याला सुटका नाही. विघ्न त्या पुढचा नवसानं मागून घेतलेला दिवट्या आहे. म्हणून वाघोबा मेवण्याच्या नात्यात थोडीफार टिंगल मस्करी करावं लागते. रात्रभर त्याची टिंगल मस्करी करायची म्हणलं तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून हा मल्हार मात्र माझ्या बाईच्या दारामध्ये कसा. या पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हौशानं गलिलं खंडोबाचं गाणं. या जेजुरी होत भंडारात सोनं ग, भंडारात सोनं. जेजुरी होत भंडारात सोनं ग, भंडारात सोनं. जेजुरी भंडारात सोनं ग, भंडारात सोनं.
होतंय भंडाराचं सोनं ग, होतंय भंडाराचं सोनं ग, भंडाराचं सोनं. जेजुरी ग, होतंय भंडाराचं सोनं ग, भंडाराचं सोनं. जेजुरी ग, होतंय भंडाराचं सोनं ग, भंडाराचं सोनं. म्हणून म्हणले वाघोबा कुळीच्या कुलदेवत म्हणले गंगराय महाराज यांची पंचपती झाली. त्याचप्रमाणे त्यांचे थोरले बंधू भैरवनाथ महाराज नाथ साहेबांचा काय तर या ठिकाणी काय तर नाथ साहेबांचं सुद्धा काय तर स्तवन व्हायला पाहिजे. माझे भैरवनाथ गोडवरी आवडीन पायने सोना. भैरवनाथ गोडवरी आवडीन पायने सोना रे. भैरवनाथ गोडवरी आवडीन पायने सोना. भैरवनाथ गोडवरी आवडीन पायने त्याचप्रमाणे भैरवनाथाचे या ठिकाणी भैरवनाथाच्या आश्रयाखाली माझे गावडे पाहुणे बरं का, त्यांना काही ते ह्या भैरवनाथाचा आठव झाला. अखंड 500 रुपये दान केलेले आहे. परंतु सांगणं कुणाला आहे? आमचे काय ते या ठिकाणी कार्याचे मालक उत्सवमूर्ती, आमचे काय ते या ठिकाणी
दौंडकर साहेब बरं का. वा, वा, वा. परंतु दौंडकर साहेबांना सांगणं नाही हा. तर त्यांच्या सासवा इथं जमा झालेल्या आहेत. त्या बाया नुसतं काय तर मका मका काही बघू नका. अरे देवाच्या नावाला काही सोडलं तर कमी होणार नाही. जावायच्या दारामध्ये जागरण गोंधळासाठी आलेले आहे. अहो, एका हाताने दिलं सहस्राताने खंडराय महाराज भैरवनाथ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तोंडाला दिसता हात लावून बसू नका. पैसे नसेल तर उसनं घेऊन जा, परंतु गपगार बसू नका. नाही तर असं माझ्या गावडे साहेबांचं सांगणं आहे. चालेला कार्यक्रम सुरत होया. बरं का वाघोबा? त्याचप्रमाणे वाघोबा हो. या परमेश्वराने प्रत्येक ठिकाणी जोडी निर्माण केली. घरा जोडी, दारा जोडी, पशु पक्षा जोडी, चित्रबा जोडी, तिरिता जोडी. तिरिता सप्त पाताळामध्ये जुडी आहे. म्हणून काय तर साहेब या गाण्याला सुद्धा जोडी आहे. एखाद्या शेतामध्ये गेलं, बैल आणि गाडा, एखाद्या काय त्या घरामध्ये गेलं, नवरा नवरा बायकोची जोडी. या ठिकाणी या गोंधळ जागरणासाठी लक्ष्मी नारायणचा जोडा बसलेला आहे. हो. आणि म्हणून एखाद्या बाजारामध्ये गेलं, येणार आणि देणार, एखाद्या बाजारामध्ये कंटाळा आला, एखाद्या हॉटेलमध्ये गेलं, कप आणि बशी, ही सुद्धा जोडी आहे. घरी आल्यानंतर उंदीर आणि भुशी, आणि माझ्या दिवट्या दादाच्या डोक्यामध्ये बघितलं, वा आणि लिखा. ही सुद्धा परमेश्वराने जोडी निर्माण केलेली आहे. बरोबर आहे. प्रथम तुम्ही गजानन गणपती गायलेला आहे. बरं. गणापाठी मागे लाडक्या कृष्णाची गवळण व्हायला पाहिजे. होणार होणार. परंतु गाण्यापेक्षा ऐकणारा चातुर असतो. बरोबर. मागे मंडळीची केव्हा चूक काढण्यात काही नवल नाही. नवल नाही. अहो, तुम्ही एखादी गवळण भक्ता भावडामध्ये म्हणावी, एखाद्या कीर्तनामध्ये म्हणावी, एखाद्या तमाशा नाटकामध्ये म्हणावी, एखाद्या क्रिकेटमध्ये म्हणावी. महाराज हो. अहो, क्रिकेटमध्ये काही तर आजरूतीने म्हटली होती का नाही 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 दादा? अरे कीर्तनामध्ये सुद्धा गवळण आहे. परंतु या ठिकाणी बसणारे काय ते या ठिकाणी माझे भक्तगण आहे. आपल्यापेक्षा काय ते हुशार असणार आहे. बरोबर. वाघ्या मंडळीची केव्हा चूक काढण्यात काही नवल नाही. अहो दादा हो, गवळणीचा आणि तुमच्या काय ते या ठिकाणी अहो, या गवळणीचा आणि या मल्हार मार्तंडाचा फार मोठा संबंध. कसा संबंध आहे? तो संबंध जर तुम्हाला आम्ही तुम्ही सांगितला, जर हा संबंध आम्हाला पटवून दिला, एक सोडून दोन गवळणी म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणल्याशिवाय राहणार. हो, गोकुळात खेळ खेळतो श्रीकृष्ण अवतारी. आपल्या दाती बाजरी पिकून देत होता भूमीवरी. त्याच्या मुरलीला वाचा फुटली उधार कर म्हणे श्रीहरी. मुरली उरवायल्या खंडरा बाबाच्या दरबारी. जनार्दन पाया पडाती. मध्ये खंडरा बाबाची मुरळी. ज्यावेळेस भगवंत कृष्णाचा 8वा अवतार होता, काय खाल्लं? झोपी नाही. ज्या वेळेला माझ्या भगवंत कृष्णाचा 8व्यात अवतार होता, 8व्यात का 9व्यात होता, अरे 8वा अवतार होता, त्यावेळेस 7 संगत कुणाची केलेली त्या आहे? मोहरीची केलेली आहे. मोरली का मागची? मंगेश, अरे मोहरी नाही बाबा, मुरली म्हणजे पावा. पावा म्हणजे? पावा म्हणजे वेणू, वेणू म्हणजे? वेणू म्हणजे बासरी. बासरी म्हणजे? या माझ्या दिवट्याच्या जाळ फुकायचं फुगणं. ए, आता राहिलं. दादा हो, अरे तुम्हाला काही तर बासरी कळाली नाही. ज्या वेळेला कृष्णाचा 8वा अवतार होता, त्याच्या कडे खांद्यावर काय तर ते मुरली नाचली गेली. बरोबर. गळ्यामध्ये मुरली होती. त्या मुरलीच्या नादाला 16 सहस्र नारीनं भुलवलं. स्वतःच्या मनाची करमणूक करून घेतली. काही मुलींना काही तर भुलवलं, गोकुळाला वेळ लावलं. परंतु 8वा अवतार माझ्या कृष्णाचा संपला. होती बासरी ती जमिनीवर काही तर कृष्णाने टाकून दिली. टाकून दिल्याबरोबर तिला वाचा फुटली आणि कृष्णाबरोबर बोलू लागली, जय म्हणे भगवंत कृष्णा देवा, 8व्या अवतारामध्ये तुझ्याकडे खांद्यावर वागलेला आहे. बरोबर. आज तुम्ही देवा मला धिक्कार केला. जन्म मला पायदळी तुडवण्याशिवाय राहणार नाही. माझा काहीतरी उद्धार होईल असं म्हणून करायचं. कृष्णाला त्या मुरलीची दया आली. ती उचलली आणि खंडोबाच्या चरणी तिला नेऊन वाहिलं. आणि तिला वरदान काय दिलं? ऐकलं का म्हणे मुरली, ज्या वेळेला 8व्या अवतारामध्ये तुझा बोलबाला चालू होता, बरोबर. तुझी गुणगुण चालू होती, हो. तोच बोलबाला खंडोबाच्या दरबारी होणार. ती म्हणजे वाचती वाचती म्हणून ती मुरलीची मुरळी झाली, वाचती गाठी गाठी देवाची मुरळी झाली. आहे. म्हणून एखाद्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बांधली गेली. तिची गुणगुण सतत चालू एखाद्या शेतकऱ्याच्या गाई मुलीच्या गळ्यामध्ये घातली. तिची गुणगुण सतत आणि चालू त्या वेळेला माझ्या दौंडकर साहेबाच्या जागरण गोंधळासाठी निमित्ताने आले. वाघ्या मंडळीच्या हातामध्ये तिची गुणगुण चालू होती. हा संबंध असल्यामुळं सुंदर तुम्ही गवळण म्हणायला पाहिजे. म्हणणार म्हणणार. या गवळणीसाठी जोडीने नाचायचंय. तुमच्या समावेत कोणी जरी असेल त्यांनी नाचलं तरी चालेल, पण या गवळणीसाठी नाचायला यायचं. हॅलो हॅलो. मुळीचं नव्हतं रे मुळीचं नव्हतं रे काळा
कान्हा 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 शाबास. माझ्या मना. चला सगळे या बरं. मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मना. या ठिकाणी आमचे काहीतर भाऊसाहेब दौंडकर भावी सरपंच बरं का, त्याचप्रमाणे संजीव थिटे आणि त्याचप्रमाणे आमचं तानाजी दादा यांना काही तर आनंद झाला. त्यांनी सुद्धा या काही तर सुंदर गवळणीसाठी या जोडीने जोरात नाचलं पाहिजे म्हणून 200 रुपये काही तर दान केलेलं आहे. त्यांची काही तर ह्या ठिकाणी कन्या आलेली आहे, तिला सुद्धा आनंद झाला. तिने सुद्धा ह्या गवळणीसाठी सुंदर नाचावं म्हणून काही तर 200 रुपये दान केलेलं आहे. चालू होऊ द्या. तुझ्यासाठी आले वाला. तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मुरली वाजविता रे काना.
तुझ्यासाठी 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 आले वाला तुझ्यासाठी आले वाला अरे देवा रे तुझ्यासाठी आले फरमाईश सांगत फरमाईश सांग कोणतं गाणं घ्यायचं खंडोबाचं देवा आशा कसा वाह देव वेडा झाला पहा कशी नवला शिवावतारी तुझी पार्वती तिचंही बाणोबा
ठिकाणी भाऊसाहेब दौंडकर भावी सरपंच आहे. खूप काही तर आनंद झाला. त्यांच्या समोर त्यांचे 2 मित्र आहेत. माझे काय त्यांचं नाव काय लक्षात नाही. तानाजी शेठ आणि त्याचप्रमाणे हजारे, तानाजी शेख हजारे. हो या ठिकाणी तानाजी शेठ आणि माझे भाऊसाहेब यांना काही त्या ठिकाणी नाचण्यासाठी बोलवलेलं आहे. त्वरित त्या ठिकाणी यायचं आहे. 100 रुपये दान दिलेलं आहे. परंतु टाच मारून घोड्याला ह्या गाण्यावर काय ते नाचणार आहे बरं का. या तर ताबडतोब या. चला तानाजी शेठ चला. चला अहो सरपंच साहेबांचा मान ठेवा. चला सरपंच साहेबांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. चला इकडे. त्याप्रमाणे बरं का त्याचप्रमाणे त्यांचे मित्र संबंध या ठिकाणी आलेले आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी खंडोबाच्या काही त्या गाण्यावर नाचायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सरपंच साहेबांचे सर्व मित्र या ठिकाणी